पण सांगू, आज दादांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणून सांगू, आई आहे तोपर्यंत किंमत कळत नाही हो. आई आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. ज्या दिवशी माई डोळ्याच्या आत निघून जाते ना, तेव्हा वाटतं आई का निघून गेली ग, का सोडून गेली आम्हाला, काय अपराध आमचा असा होता. कुठं गेली माझी आई, मला करमत नाही. ए नाही, ए नाही, कुठं गेली माझी आई, मला करमत नाही. ए नाही, ए नाही, 9 महिने उदरात वागविले, बोट धरून चालाया शिकविले. रडू आली आई मला, कोण गाईल अंगाई. ये नाही, हे नाही. आणि मग तेव्हा रडू येतं माय, एकदा ये ग, एकदा ये या लेकरा करता. तेव्हा बोलून काही उपयोग होत नाही हो. माझं एकच सांगणं आहे प्रत्येक लेकराला, माई जिवंत आहे तोपर्यंत किंमत ठेवा. आजवर आपण अभिमानानं म्हणतो माझ्या आईनं माझ्यासाठी एवढं केलं, माझ्या आईनं माझ्यासाठी एवढं केलं, पण कधीतरी विचार केला का आपण आईसाठी काय केलं. आपण आपल्या पैशानं कधी आईला साडी घेतली का, आपण आपल्या पैशानं कधी आईला काही खाऊ आणला का, आपण आपल्या ह्याने काहीतरी आईला केलं का. आईने दिलं पण त्या बदल्यात आईसाठी आपण काही केलं का, आईला काही दिलं का. नसेल दिलं ना तर आता देण्याची गरज आहे. का माहिती आहे का, आईनं उभं आयुष्य झिजवलंय आपल्याकरता, मग आपण थोडंफार तिच्यासाठी का काही करू शकत नाही हो, का काही करू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक, मला एक वाटतं प्रत्येक लेकरांना आईच्या उपकाराची, आईच्या दुधाची जाणीव ठेवली पाहिजे. कारण ती माई झिजली तुमच्या आमच्याकरता, पण आपल्याला कळत नाही. मग माई गेली की म्हणायचं आई चुकलं तुझं बाळ, आई आई ग चुकलं तुझं बाळ, आई रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग. ये ना आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला, सावली निघून गेली पडलो मी उन्हाला. वासराला सोडून कुठं आई ग, वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग. ये ना आई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग. जेव्हा आई निघून जाईल तेव्हा ये म्हणून काही उपयोग नाही.
सुखाचा विचार नाही कोठे चौदा कल्पवरी आयुष्य जयाला चौदा कल्पवरी आयुष्य जयाला तरी तो राहिला साठी पायी
अखिल रूप भेदा ना कळे पार वेदा मुनिजन गुण ध्याती शंभू संतोष नामी सदैदवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया श्री गुरुचरण सरोज रज निज मन मकर सुधारी बरनो रघुबल विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानकी सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत ते सत्कविवर परात पर गुरु ज्ञानदेव भगवंत नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो
गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो देवा शिव शंकर शंभो स्वामी शिव शंकर शंभो विठ्ठल विठ्ठल सुख नाही कोठे आली या संसार वाया हव भरी होऊ नका दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबार यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग मात्र 2 चरणाचा मनुष्य जे सुख शोधण्याकरता धडपड संसारामध्ये करतो त्या संसारात सुख नाही म्हणजे नेमकं सुख कुठं आहे हे दाखवून देण्याचं काम या अभंगामध्ये तुकोबाराय करतात विठ्ठल विठ्ठल आता या संसारात आल्यानंतर बघा प्रत्येक मनुष्याला काय पाहिजे सुख पाहिजे प्रत्येक मनुष्याला सुखी व्हायचंय दुःखी कोणालाच व्हायचं नाही प्रत्येक सुखाकरता अपेक्षा करतोय सुख पाहिजे म्हणून धडपड करतोय पण ज्या संसारात सुख शोधतो तिथं सुख नाही म्हणून सुख नाही कुठे आली या संसारात आल्यानंतर सुख कुठंच मिळणार आहे महाराज सुख नाहीच का मग संसारात नाही कारण दुःख बांधवडी आहे हा संसार दुःखाने भरलेला संसार आहे याच्यामध्ये सुखाची अपेक्षा करणं चुकीचं आहे मग काही लोक म्हणतात नाही नाही आम्हाला काही कमी नाही मग आम्ही आमचं सुख कसंही शोधून काढू पण ऐका ज्याच्याकडे सगळं होतं आता ऐका काही लोकांना दुःख सगळ्यात मोठं असतं आयुष्याचं की मला जास्त आयुष्य असतं तर मी काय काय केलं असतं मला जास्त आयुष्य असतं तर मी काय काय केलं असतं पण सांगू का तुम्हाला 14 कल्पाचं आयुष्य ज्याला होतं त्याला सुद्धा काळाला घाबरून राहावं लागलं मग तुमचं आमचं तर काय घेऊन बसलाय तुमची आमची तर शेवटी गतीच आहे मग महाराज सांगतात की आपल्याला या संसार मायाजाळामध्ये न अडकता वेगानं सुटून जाण्याचा प्रयत्न करायचा आहे मग वेगानं कसे सुटून जाईल तर तुका म्हणे वेगी जाय सुटून या पण त्याच्याकरता काय धरोनी हृदय माझे हरी हृदयामध्ये भगवंताला धरायचंय ज्याने करून या संसारूपी सागरातून लवकर सुटून जाता येईल विठ्ठल विठ्ठल अभंगाचा चिंतन फार मोठं आहे परंतु चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचा सगळ्याला ज्ञात आहे सगळ्याला माहित आहे कशानिमित्त जमलो कशानिमित्त आजची कीर्तन सेवा आहे तरी कीर्तनकाराचं कर्तव्य वक्त्याचं कर्तव्य कशानिमित्त जमलंय सांगून जावं आज या ठिकाणी असणारी संपूर्ण केवारे परिवार आणि या परिवारातील अतिशय महत्त्वाचे व्यक्ती असणारी या परिवाराचा आधारस्तंभ थोडक्यात काय तर या परिवारावरती मायेची सावली ज्यांनी आजवरती धरली होती अशा ज्यांचं आजचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे कैलासवासी पारोबाई तुकाराम केवारे या आईंचं असणारं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आणि त्यानिमित्तानं असणारे संपूर्ण आज केवारे परिवार त्यांचे 2ही चिरंजीव त्यांच्या 5 कन्या आज एकत्र येऊन त्यांच्या नावाने एवढं सगळं करत आहेत खरं पाहायला गेलं कुठलाही जीवात्मा जन्माला आल्यानंतर त्याचं कर्म संपलं की त्याला या पृथ्वी तलावानं जाणं एक ना एक दिवशी आहे प्रत्येकाला मरावं तर लागणार आहे मरण कुणाला चुकलेलं नाही कारण इथं देवालाही जावं लागलं देवाच्या वंशाला जावं लागलं तुमचं आमचं काय आहे प्रत्येकाला मरण आहे पण नुसतं इथं जन्माला आलो मरून गेलं असं आपलं आयुष्य नाही इथं जन्माला आल्यानंतर असं काहीतरी करायचंय की किमान कुणी आठवण न काढू दे आपली पण किमान आपल्या लेकरा बाळांनी तरी आपली आठवण काढावी त्यांच्या डोळ्यामध्ये तरी आपल्या नावाचं पाणी यावं एवढं तरी माणसानं चांगलं जगावं मरण प्रत्येकाला आहे पण मरावे परी कीर्ती रूपी उरावे
आठवणी रूपानं, नावारूपानं प्रत्येकाच्या मनामध्ये शिल्लक राहता आलं पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे गड्या. म्हणून तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची वरी कीर्ती मागे. मरण प्रत्येकाला आहे हो, पण जगावं असं की प्रत्येकाच्या आठवणीत राहावं. आज जवळजवळ आईंना जाऊन 1 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा त्यांचे असणारे 2ही चिरंजीव, त्यांच्या असणाऱ्या 5ही कन्या आज एकत्र येऊन त्यांच्या नावाने एवढं सगळं करत आहेत. खरं पाहायला गेलं इथं आल्या केवारे परिवार दादाने आमची भेट घेतली. दादाने सांगितलं, महाराज आज कीर्तनात एक वेळ आम्हाला अभंग नाही कळला तरी चालेल, काही नाही कळलं तरी चालेल, पण तुम्ही आई काय असते सांगा हो. माझ्या मनामध्ये खरंच आलं की का बाबा असं. तेव्हा त्यांनी सांगितलं, ज्या आईनं आमच्याकरता उभं आयुष्य काबाड कष्ट केलं ती आई आजच्या दिवशी आम्हाला ती आई आठवायची. का? कारण पहा ना, जी आई आजवरती आजपर्यंत तिने आम्हाला कशाची कमतरता पडू दिली नाही. नवे मायबाप होऊन आमच्यासोबत उभा राहिली. हो, आम्हाला वेदना झाल्या ना डोळ्यामध्ये पाणी तिच्या यायचं, आम्हाला काही झालं ना त्रास मात्र तिला व्हायचा, आम्हाला काही झालं तर चाहूल मात्र आधी तिला लागायची. ती जीवाला जीव देणारी आमची माई निघून गेली म्हणून आम्हाला आई ऐकायचे. ती आई लेकरांसाठी कितपत करू शकते. आज आमच्या केवारी परिवाराचं सगळं चांगलं आहे का? कारण आमच्या घराचा पाया म्हणजे आमची माई चांगली होती. त्या माईनं संस्कार चांगले केले म्हणून आज केवारे परिवार चांगले. आज 5ही लेकीचं सुखाचे संसार आहे. का माहिती आहे का? ते सुखाचे संसार होण्याकरता या माईनं सोसलं असेल ना. आज दोन्ही पोराचे सुखाचे संसार आहेत, कुठंतरी माईनं सोसलं असेल. म्हणूनच ना जीवनात खरं सांगू, आपण आपल्यासाठी जग काय करतं हे लक्षात ठेवण्यापेक्षा आपली माय आपल्यासाठी काय काय करून गेली एवढं जरी लक्षात ठेवलं ना तर जन्माला आलेल्याचं सार्थक झालं. तर खूप आयुष्य सोसत्या माय आपल्याकरता. लोक म्हणतात, सहज म्हणतात, काय केलं आईनं. आज आईचा फक्त फोटो इथं आपल्याला दिसतो, पण आईचे उपकार आठवायला लागले की लक्षात येतं एकेकाळी जर तो काळ आठवला ना, तो काळ आपल्या माईबापानं सोसलाय. त्या काळामध्ये एकेकाळचं जेवण जेवण्याकरता, एकेकाळचं पोटभर अन्न खाण्याकरता दुसऱ्याच्या रानामध्ये मरमर काम करावं लागायचं. पण आपल्या आईनं आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून संसार केला आणि आपल्या पोरांची पोटं भरावी याच्याकरता स्वतःचं पोट मारलं, स्वतः उपाशी राहिली, काबाड कष्ट केलं आणि सुखाचे दिवस आपल्याला आणले. प्रत्येक लेकराला वाटतं कष्टातून मायबापाने दिवस सोसले, आताशी सुखाचे दिवस आले, ते सुखाचे दिवस पाहण्याकरता ती माई असते ना, खरंच आज आनंद फार झाला असता. गगनात मावला नसता एवढा आनंद झाला असता गड्या. पण सुखाचे दिवस यायला आणि माईनं परिवार सोडून जायला. आज खरं पाहायला गेलं आईचं या लेकरावरती प्रेम किती आहे. हे आईचं नाव काढल्यानंतर मावशा आपल्या डोळ्यात पाणी येतं, यात नवल नाही. कारण महिलांचं मन ना हळवं असतं, हळवं. बारीक सारीक गोष्टीवरती आपल्याला लगेच मनाला लागलं की टचकन डोळ्यातनं आपलं पाणी येतं. पण खरं सांगू, आईचं प्रेम असं असतं की पुरुष मंडळीला सहजासहजी रडता येत नाही. का रडता येत नाही? आपण सहज म्हणतो, काय दगडाचं काळीज आहे हो तुमचं, काय दगडाचं काळीज म्हणजे दगडाच्या काळजाला पाजर सहजासहजी फुटत नाही. पण ऐका, आज माईंचं नुसतं नाव जरी काढलं तर त्यांच्या मुलांच्या डोळ्यामध्ये जर पाणी येत असेल, त्यांच्या लेकरांच्या डोळ्यामध्ये जर पाणी येत असेल तर बास, कमवलं आईनं, अजून काय आयुष्यात करावं. आज मुलं सुद्धा त्यांची डसा रडत आहेत की आज माई पाहिजे होते. आज माईंकरता एवढा अट्टहास केलेला आहे. हे कीर्तन, हे एवढं अन्नदान, एवढा खर्च करून कशा करता हो? त्यांनी आले सांगितलं, दादांनी सांगितलं, महाराज एवढं सगळं केलं होतं, आमची एकच इच्छा होती की दारामध्ये कीर्तन आपलं झालं पाहिजे, आईच्या नावानं 4 टाळ वाजले पाहिजेत. सकाळच्यापासून पाऊस चालू आहे, सकाळी पाऊस उघडलाय सगळ्याला माहीत आहे, सकाळपर्यंत गॅरंटी नव्हती कीर्तन होईल का नाही. पण दादांच्या मनामध्ये एवढी तीव्र इच्छा होती की नाही, मला आईच्या नावानं कार्यक्रम करायचा आहे, मला आईला मोक्ष मिळवून द्यायचा आहे, आईच्या नावाचे टाळ दारामध्ये वाजवायचे, आईच्या नावानं हरिकीर्तन करायचंय. जर लेकराच्या मनात एवढी दाट इच्छा असेल तर साक्षात जगाचा मालक ती इच्छा पुरवल्याशिवाय राहत नाही. आज म्हणून खऱ्या अर्थाने या लेकरांची तळमळ पाहून फार सुंदर असं नियोजन या ठिकाणी असणारे केवारे परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे. द्यावेत तेवढी धन्यता थोडी. आणि म्हणून मी नेहमी सांगते, कीर्तन कोणाच्याही दारात होत नाही, भाग्यवंता घरी भजन कीर्तन. भाग्यवान परिवार आहेत की आज या निमित्ताने का असेना पण आपल्या परिवाराच्या दारामध्ये कीर्तन होतंय. मी आपलं दुःख वाढवायला नाही आले, मला सांगायचं आहे आई म्हणजे काय हे मला सांगायचं आहे. पण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाची सोडून करणं हे कर्तव्य आहे, म्हणून अभंग सोडूयात. विठ्ठल विठ्ठल
या ठिकाणी असणारे संपूर्ण मंडळी ज्या ठिकाणी सुंदर अशी साथ देत आहेत, गायनाचार्य या ठिकाणी असणारे सुंदर असे मृदुंगाचार्य सुंदर असे साथ देत आहेत. आणि जिथं सगळं चांगलं असतं ना, आता काही ठिकाणी गायक चांगले असतात तर वादक चांगला नसतो, काही ठिकाणी वादक चांगले तर कीर्तनकार, आता कसं आहे ती तुमची तुम्हीच बघा, मी नाही सांगत. कीर्तनकार चांगला नसतो. मग काही ठिकाणी कीर्तनकार चांगला, गायक चांगलं, वादक चांगलं, टाळकरी चांगलं, सगळं चांगलं, सिस्टीम चांगली नसते. मग काय ठिकाणी सिस्टीम चांगली, गायक चांगले, आपले मृदुंगाचार्य चांगले, कीर्तनकार चांगले, बसणारे चांगले. हां नाही ते म्हणता का काय म्हणलं हाय, आपले श्रोते मंडळी सुद्धा चांगले. आणि आज खरं पाहायला गेलं मी काही ठिकाणचं सांगत होते, पण आज या ठिकाणी आपल्याला गायनाचार्य सुद्धा उत्तम आहेत, सुंदर असे मृदुंगाचार्य आहेत, सुंदर असे ऐकणारे सुद्धा श्रोते मंडळी आहेत, सुंदर असे कीर्तनकार सुद्धा. ते एवढंच नाही तर सुंदर असे सिस्टीम सुद्धा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत. मग सिस्टीमवाल्या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. फार सुंदर असे सिस्टीम या ठिकाणी आहेत, करावं तेवढं कौतुक त्यांचंही कमी. कारण मी आल्यापासून बाबांना म्हणत होते पावसाचं काही, पावसात सुद्धा कीर्तन करू पण सिस्टीम चांगली पाहिजे गड्या. कुठंही कीर्तन, चिखलात उभा राहून कीर्तन करू काही हरकत नाही, पण सिस्टीम चांगली असेल तर. हे चांगलं नसेल ना, स्टेजवर कीर्तन असू द्या लगेच उतरून जाऊ वाटतं. म्हणून फार सुंदर सिस्टीम, अगदी करावं तेवढं कौतुक कमी. अगदी पाहायला गेलं तर तरुणच आहे ते अजून, पण तरीसुद्धा सुंदर असं ऑपरेटिंगचं काम करत आहेत. कारण काय सिस्टीम चांगली असते पण ऑपरेटिंग करता येत नाही, तेही जमलं पाहिजे. म्हणून त्यांचे आभार. आणि या ठिकाणी विशेष आभार ज्यांचे मानावे, आपल्या कार्यक्रमाचं हे संपूर्ण शूटिंग जे आहे वारंवार आपल्याला पाहता यावं याच्याकरता आपल्या भागामध्ये यूट्यूब चॅनलवरती ज्यांचं सध्या सगळ्यात मोठं नाव आहे असे असणारे ओम साई क्रिएशन, आमचे रोहित दादा, चैतन दादा, या ठिकाणी रोहित दादा उपस्थित आहेत. त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यामुळं व्यवस्थित कीर्तन ऐका, कुणी डुलू नका, कुणी कसंही हावभाव करून बघू नका, माझ्याकडले टाकामाका बघू नका. मी आता सांगते कारण सगळं कॅमेऱ्यामध्ये दिसणार आहे आणि ते वारंवार सगळ्याला दिसणार आहे, फक्त तुमच्या पुरतं नाही, महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे. म्हणून फक्त चांगलं कीर्तन ऐका. या ठिकाणी असणारे सर्व मंडळी आणि ज्यांचे विशेष आभार मानावे, ज्यांनी या ठिकाणी येण्याचा योग आणला ते असणारे संपूर्ण केवारी परिवार तर आहेत, पण ज्यांनी फार आग्रह धरला, तारीख दिल्यापासून प्रत्येक 2 दिवसाला हाच फोन केलेला की महाराज कीर्तनाला यावं लागतंय, पाऊस येऊ द्या नाही तर पूर येऊ द्या, तुम्हीच कीर्तनाला येणार आहे, तुमचंच कीर्तन होणार आहे, तुम्ही यावंच लागतंय. म्हणून त्यांनी फार असा आग्रह धरला. ते असे असणारे चांगदेव दादा अवताडे जे या ठिकाणी, ते दादाही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासुद्धा कीर्तन सेवा झाली होती. त्यांनी इच्छा व्यक्त केली की महाराज एकदा कीर्तनाला इथं सुद्धा या. म्हणून आधी कोण असणारे सर्व मंडळी आणि सगळ्याचंच गुणगान गायलं तर या ठिकाणी असणारे छोटे छोटे टाळकरी आपले धाडस करून उभा राहिलेत. आणि भाग्य लागतं बरं का. मी आवर्जून त्यांना सांगितलं काही हरकत नाही, टाळ घेऊन उभा राहा, कारण गळ्यामध्ये कीर्तनात उभा राहिल्यानंतर गळ्यामध्ये टाळ येण्याकरता 10 जन्माचं पुण्य उदयाला यावं लागतं, तेव्हा गळ्यामध्ये टाळ येतो. असाच कुणालाही टाळ भेटत नाही बरं. आणि म्हणून फार सुंदर असणारे सर्व मंडळी आता गोडसं चिंतन आहे का विठ्ठल विठ्ठल महाराज अभंगात सरळ साधं सांगतात काय, सुख नाही कोठे आली या संसारा, या संसारात आल्यानंतर माणूस ज्या सुखाची अपेक्षा करतो ते सुख संसारात नाही. बरं पाहिजे तरी काय माणसाला, काय पाहिजे, 2च शब्दाचं आहे, सुख. काय पाहिजे मावशा हो, सुख. काय पाहिजे, सुख पाहिजे. मग सुखा करता एवढं तळमळ करता, एवढं धडपड करत, तुम्ही म्हणसाल नाही महाराज आम्हाला सुख नकोय, आम्हाला काय नकोय. बरं सुख नको असतं तर गाडी घेतली असती का, गाडी घेतली असती का, नाही. सुख नको असतं तर बंगला बांधला असता का. साध्या घरातही राहता येतं पण माणसाला वाटतं नाही बंगल्याशिवाय सुख नाही. मावशा म्हणतात एकदा बंगला बांधू द्या, सुख सुख. अगं दररोज पुसावं लागतंय ते, आपलं बाकीचं साधं घर तरी बरं आहे, दररोज स्वच्छ पुसा, कुठं सुद्धा परशू डाग पडू द्यायचा नाही. आणि परत बंगला बांधल्या म्हणते पहिलंच बरं होतं गड्या, आता कंबार्ट मोडलं माझं, पुसून पुसून हे सगळं धुवून काढून काढून परत वाटतं मग परत सुख मिळत. मग सुख नेमकं आहे कशात. काही लोकांना वाटतं गाडी घेतली की सुख आहे, पण गाडी धुवायला सुद्धा वेळ नाही, मग कसलं सुख. अहो गाडी घेतल्यावर सुख जर असतं तर माणसं धडकून मेली नसती. गाडी घेतल्यावर जर सुख असतं, हप्ता भरायच्या वेळेस दुःख झालं
नसतं. म्हणजे तिथं सुद्धा दुःख आहे, पण क्षणाच्या सुखाकरता आपण एवढं करतो. बरं, मग काही लोकांना वाटतं गाडी घेतली की सुख, काही लोकांना वाटतं बंगला बांधला की सुख, काही लोकांना वाटतं लग्न झालं की करायचे, पण कशी चांगलं करायचे म्हणून संसारात काही वाटत नव्हतं. पण आता संसारात सुख नाही नव्हे, पहिल्यापासूनच सुख नाही. का माहित आहे का? संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. आणि म्हणून काय म्हणतात, इथं विश्रांती नाही, इथं थांबणार आपल्याला थांबता येत नाही. का? रात्रंदिवस पळावं लागतं, धडपड करावी लागते. का? कारण संसारात सुख चुकीच्या जागेने शोधतोय. संसारात सुख नाही बाबा हो. विठ्ठल विठ्ठल आणि आता संसाराचा विचार जर केला तर पहिली गोष्ट, संसार म्हटलं की डोळ्यासमोर एकच उभं राहतं, अरे हा संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. म्हणजे संसार कसा आहे, आधी हाताला चटके आहेत आणि मग सुखाची भाकर आहे. त्याचं नाव संसार आहे. की पहिल्यांदा दुःख भोगावं लागतं आणि मग सुख येतं. पण कसं आहे माहिती की इथं सुख पाहतात जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. म्हणजे सुख किती जवस असताना जवस तेवढं सुख आहे. संसारात तेवढं सुख आहे आणि दुःख पर्वता एवढं आहे, पर्वता एवढं. पण तरी सुद्धा माणूस त्या संसाराच्या पाठीमागं धावतोय. आणि म्हणून महाराज प्रत्येक माणसाला सावध करतात, बाबा तिथं सुख नाही, पण माणसाचं तिथं सुख शोधण्यामध्ये आयुष्य गेलं. कारण आपण सुखाकरता तळमळ करतोय. सुख पाहिजे मला, सुख पाहिजे मला, सुखी व्हायचंय. एखादा माणूस आमच्याकडे पाया पडायला, महाराज मी सुखी होईल असं काहीतरी करा. देवापुढे नतमस्तक झालो, हात जोडताना एकच म्हणतो, देवा सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांचं कल्याण कर. म्हणजे पहिल्यांदा मागताना सुद्धा काय मागतो, सुखच मागतो. म्हणजे आपल्या सगळ्याला काय सुखाची अपेक्षा आहे. पण सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, हिंडता दीक्षा क्षीण पावला, हिंडता दीक्षा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेती कोणी, माझे स्वहित नेती कोणी, माझे स्वहित नेती कोणी, माझे स्वहित नेती कोणी. आणि म्हणून सुखाच्या आशेमध्ये आयुष्य गेलं, पण सुख कुठं हे कळत नाही. महाराज सांगतात पहिल्यांदा संसारात सुख शोधणं सोडून द्या, कारण संसारात सुख नाही. अभंगाच्या प्रथम चरणात, सुख नाही कोठे आली या संसार, सुख नाही कोठे आली या संसार, नाही कोठे आली या संसार, सुख नाही कोठे आली या संसार, सुख नाही कोठे आली या संसार, सुख नाही कोठे आली या संसार, नाही कोठे आली या संसार, सुख नाही कोठे आली या संसार.
म्हणून सुख नाही कोठे आली या संसारा. या संसारात आल्यानंतर सुखाची अपेक्षा करणं सोडून द्या, कारण संसारात सुख भेटणार नाही. बरं महाराज, संसारात सुख नाही तर मग संसारात येणं चुकीचं आहे का हो? काय का आता संसाराचे बरेच अर्थ सांगितलेत. संसार तुम्ही आम्ही करतो तो संसार बरोबर, पण सांगू तुम्हाला संसार दुसरा सुद्धा एक संसार आहे. कुठला? जन्म मरणाचा संसार. जन्म मरणाचा संसार म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरून जाणं, हा सुद्धा एक संसारच आहे, जो थांबत नाही, जो संपत नाही. कारण पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरून जायचं, हा सुद्धा एक संसार आहे. कारण या संसारात कसं आहे, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात असे, उपजेते नाशे नाशिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे घड्याचा काटा फिरत राहतो तसं तुम्हाला आम्हाला सुद्धा असंच फिरावं लागणार आहे, कारण सुख संसारात नाही. मग जन्म मरणाचा संसार, नंतर तुम्ही आम्ही करतो तो संसार, आणि त्याच्यामध्ये सुखाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण आपल्याला दिसताना सगळे सुखी दिसतात म्हणून वाटतं नाही आपण पण करून बघू, आपण पण करून बघू म्हणून आपल्याला वाटतं दिसणारा माणूस प्रत्येक सुखी आहे. आता बसणारी माणसं सगळी चांगली दिसत आहेत. तुम्ही माझ्याकडे बघताय, मी तुमच्याकडे बघते, तुम्ही माझ्याकडे बघताय, मी तुमच्याकडे बघते, मला वाटतंय तुम्ही सुखी आहे, तुम्हाला वाटतंय, वाटतं का नाही? हां, तुम्हाला वाटतंय मी सुखी, आणि मी नाही जरी म्हणलं तरी तुम्ही मनातल्या मनात म्हणा काय महाराज खोटरड आहे, एवढं सुख आहे, नुसतं 2च तास बोलायचं आणि दाबून पैसे घेऊन जायचं, काय कमी आहे का महाराजाला? आपल्यासारखं शेतात काम करायचंय का राबायचंय का काय करायचंय, पण किती भारी, म्हणजे महाराज लोकांसारखं सुखी या आमच्यासोबत, चल कीर्तन करायला, चल तुला कळतंय मग किती सुखी आम्ही. हे तर 2-2 टाइम कधी कधी तर जेवण सुद्धा करायला मिळत नाही मावशी. आपल्याला वाटतं दिसणारा माणूस प्रत्येक जण सुखी. गाडीत नाही एखादा माणूस चालला का म्हणतो काय माणूस सुखी आहे रे, काय सुखी आहे, तू फक्त त्याचं जीवन जगून बघ मग कळतंय किती सुखी आहे. काही लोकांना वाटतं पकवाजे किती सुखी, नुसता पकवाज वाजवलं की झालं सुखी आहे का तुम्ही? नाही, बरं आहे, खरं बोलताय. गायक लोक एवढे गात आहेत, किती भारी त्यांचं आयुष्य आहे. तुम्हाला वाटत असेल गायक लोक नाही, बसणारे तुम्हाला वाटत असेल, आता आम्हाला वाटत असेल की बसणारे किती सुखी, किती आनंदात बसलेत, किती भारी बसलेत, म्हणजे तुम्ही सुखी आहे का? हो काटीकर सुखी आहे का? कुशाल नाही म्हणतो, सुखी नाही म्हणतो, कीर्तनात तर बसलाय का? सुख क्षणापुरतं आहे, सुखी नाही असं नाही. सुख ना आपण शोधतो इकडं तिकडं, पण संसारात शोधत बसलो इकडे तिकडे, कधीतरी त्याच्यातनं बाहेर आलं पाहिजे. कारण संसारात कसं आहे माहिती आहे का, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया सब दुखियों के बाहिरे, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. म्हणजे दिसणारे सगळे सुखी दिसतात, पण कुणी सुखी नाही, सगळे दुःखाने भरलेले आहेत. का माहित आहे का? कारण सुख चुकीच्या जागेवरती शोधतोय, म्हणून हे दुःखानंच भरलेले. इथं सुखाची अपेक्षा करू नका, ते सुद्धा महाराज अभंगाच्या दुसऱ्या दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवडी आहे हा संसार.
माझवरी आहे हा संसार माझवरी आहे हा काय म्हणतात? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. बरं आता तुम्ही दुःखाचंच महाराज सांगताय, सुख नाही कुठं म्हणताय. पण सुखच नाही, माणसानं जगून काय करायचं? नाही का गेलेलं बरं? सुखच नाही तर ऐका महाराज काय म्हणतात, संसारात सुख नाही म्हणजे दुसरीकडे नाही का? आपण सहज म्हणतो संसारात सुख नाही, विचार कर विचार कर. बाबा संसारात सुख नाही, कारण सगळे इथं दुःखी आहेत, पण संसारात दुःखी आहेत तिथनं बाहेर आहे म्हणजे कुठं? परमार्थात. एक वाक्य मला फार फार मोठे मोठे वक्ते हे वाक्य बोलून जातात की माणसानं जन्माला यावं संसारात, पण मरताना मात्र परमार्थात मरावं, परमार्थात कार्य करावं, परमार्थात जीवन जगून जावं. असं काहीतरी, सगळे जन्माला संसारात आलोय पण जाताना परमार्थाचा आहोत असं काहीतरी करून गेलं पाहिजे गड्या. मग पहा आता संसारामध्ये सुख नाही पण परमार्थात आहे ना, कारण सुखा लागी करीशी तळमळ परितू पंढरीशी जाय. एक वेळ सुख पाहिजे ना तर कुठं जा? फक्त एकदा पंढरपूरला जा. सुख आहे नाही असं नाही, सुख आहे. सुख आहे कुठं? प्रपंचामध्ये नाही, परमार्थामध्ये सुख आहे. पण आम्ही तिकडं शोधत नाही, कारण कसं झालंय, विषय विषयाचं पडी पाडू आणि गोड परमार्थ. वा चांगलं जमतं घ्या हो. म्हणजे परमार्थ गोड आहे तो कडू लागतोय, आणि संसार कसा आहे? कसा आहे काटीकर? कसा कसा मला काय माहित नाही गड्या, तुमचं तुमचं बघून घ्या कसा आहे. हां हो, पण आपल्याला लागतंय कसा? गोड, इतका गोड. इथं बसणारे, आता मी इकडं बोलत नाही, महिला मंडळ इकडं, पुरुष मंडळी खरं सांगा, एवढा गोड एवढा गोड. किती कडू असू द्या, किती कडवट असू द्या आणि किती वाईट असू द्या तरी ते गोडच मानून घेतंय, एवढं गोड. एखाद्याची पत्नी जी असते ना ती कर्कशी असते, म्हणजे जास्त तिला उंच आवाजात बोलणं आवडतं, लईच भांडते. मग काय का लोकांना घरी सुद्धा जावं वाटत नाही, घरी गेलं की किरकिर 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 किरकिर. आणि ते म्हणून सुद्धा दाखवते, इथं थांबण्यापेक्षा बाहेर गेलेलं ती म्हणून सुद्धा दाखव, म्हणून मी चौकातनं घरी येत नाही बघ, सारखं माझ्या मागं किरकिर लावलेली आहेच. मग पहा किती किरकिर करणारी भांडणारी असू द्या, पत्नी भांडणारी असू द्या, नावं ठेवणारी असू द्या, रात्रंदिवस त्याला काही ना काही बोलणारी असू द्या, तुमचं सांगत्या किती काही तुम्हाला बोलणारी असू द्या, पण चुकून एखादा पाहुणा तुमच्याकडे आला आणि पाहुणा आलेला तिने पाहिला नाही किंवा तिने पाहिलाही असू द्या, पाहुणा आलेला पाहिला तरी तिच्या मनात राग असा कंट्रोल नाही झाला, तिला राग आवरला, रागाच्या भरामध्ये तुम्हाला नको नको ती बोलली, हे असंच आहे तसंच आहे, मी म्हणून इथं टिकली, दुसरी टिकली नसती, माझं म्हणून मी सांभाळून घेतलं, नाहीतर दुसरीचं राहिलं नसतं, माझंच मिलीचं नशीब फुटकं, मला इथं यावं लागलं. बरं सगळं खानदानं कूळ सगळं काढते आपलं, ती गप बसत नाही. बरं एवढं सगळं बोलून सुद्धा ऐका, तुम्ही ती बोललेलं ऐकलेलं असतं, पाहुणे ऐकत असतात, पाहुणे हसत असतात, तुम्ही हसत असता, पण मनामध्ये कुठेतरी वाईट वाटतं की पाहुण्यानं देखता बायको आपली बोलली. पण माणसाची वृत्ती बघा, आता माणूस काय करतो, तुमचा आमचा सुधारणा नाही. इथं बसणारी लोक काय करतात माहिती आहे का दादा? हो, बायकोनी वाईट म्हणून जरी सांगितलं असतं ते पाहुण्याला गोडीनं सांगतं, अहो तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, का बोलणं जरी लय कडवट असलं, बोलते लय कडू बोलते, हो लय वाईट बोलते, लय आगाऊपणाचं बोलते, पण मनाने मात्र लय चांगले हो, मनानं मात्र एक नंबर आहे. बरं तेच दररोज काय म्हणतो, घरी नाही आलेलं बरं, पण पाहुण्याने देखता काय सांगतंय, मनाने मात्र लय चांगले हो, लय लक्ष्मी आहे लक्ष्मी माझी, सांगावं लागलं का नाही? मग संसारात तसं आहे, सुख नाही पण मानून घेता हाय सुखी, मी सुखी आहे, मी सुखी आहे, माझ्यासारखा सुखी माणूस नाही, ही संसाराची गत आहे. मग परमार्थात सुख आहे पण मानत नाही. 2 मिनिटं भजन करा, किती सुख आहे कळेल. कारण इथं सुख आहे पण कसं मानलं तर, करा आलिया संसारा एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. आणि मग इथं आल्यानंतर काय करावं तर, आलिया संसारा उठावे ग करा आणि शरण जाऊ दारा पांडुरंगा, पांडुरंगाला धरावं, कारण सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुख कुणाकडे असेल तर फक्त भगवंतापाशी. म्हणून तुका म्हणे माझे हेची सर्व सुखन पाहिन श्रीमुख आवडीने. म्हणून सर्व सुखाचं काही सुख असेल तर फक्त आणि फक्त भगवंत आहे. म्हणून ज्याला सुख पाहिजे त्यांनी भगवंताकडे जावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख तुका म्हणे काही न मागे आई, 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 तुका म्हणे काही न मागे आणि तुझे बाई सुख सर्व आहे, तुका म्हणे काही न मागे आणि तुझे बाई सुख सर्व आहे, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देवा गोड तुझं रूप आहे, गोड तुझं नाम आहे, त्या नामाशिवाय दुसरं आमच्याकडं काही नाही गड्या. तेच आम्हाला काय देऊ शकतं? सुख देऊ शकतो, सुख. म्हणून ज्याला सुख पाहिजे त्याने कुणाकडं? देवाकडं. आता तुम्ही 2 मिनिटं भजनात जरी बसला, 2 मिनिटं भजन केलं, किती बरं वाटतं? विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 श्री हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 श्री हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 श्री हरी विठ्ठल. 2 मिनिटं तुम्ही भजन ऐकलं, किती बरं वाटलं? वाटलं का नाही? अहो म्हणा की हां. तुम्ही माझ्याकडे असं बघता जणू तुम्हाला कशातलं काही कळ नाहीच. हां, सुख संसारात नाही सुख. इथं 2 मिनिटं कीर्तनात बसून कीर्तन श्रवण करण्यात सुख आहे, पण अंतकरणातून ऐकलं तर सुख आहे. नाही तर काही काही लोक शरीरानं येतं आणि विचार मात्र तिकडचा घरचा, मग कसं सुख भेटायचं तुम्ही सांगा? काही काही लोक मंदिरात जातात आणि घरचा विचार करतात. बघा, नियमानं वारीला जाणे रे मला कौतुकानं सांगतात, महाराज महिन्याचा वार करा महिन्याचा. मी एकच म्हणते, वारीला जाताना फक्त फोन घरी ठेवून जात जा. महिन्याची करा नाही तर आठवड्याची करा, 15 करा, काही म्हणणं नाही, पण फोन घरी ठेवून का? तिथं पोचतोय न पोचतोय तोवर मागणं फोन. होय व म्हैस सुटून गेली दुसऱ्याच्या रानात, आता ह्याचं मन तिथं लागत नाही का? म्हैस गेली, आता गेली म्हटल्यानंतर तिने रानातलं खाल्लं असल, मग आता शेजारी बांधल्याशिवाय राहत. पुढं पांडुरंग येऊ द्या, नाही तर साक्षात महादेव येऊ द्या, जगाचा बाप येऊ द्या, तरी पुढं लक्ष राहत नाही. सगळं लक्ष कुठं? कसं सुख भेटायचं? मग त्याच्यापेक्षा ठाईचं बैसोनी करा एक चित्तन आवडी अनंत आळवावा. आणि देवाचं नाव घेताना काय आपली अशी झाली पाहिजे. मी तर भगवंताला एकच म्हणते, देवा माझी माझं झाली अनावर वाचा, माझ्या माझं झाली अनावर वाचा, माझी माझं झाली माझी माझं झाली माझी माझं झाली अनावर वाचा, माझी माझं झाली अनावर वाचा, माझी माझं झाली माझी माझं झाली अनावर वाचा. छंदया नामाचा घेतला से, छंदया नामाचा घेतला से, माझी माझं झाली अनावर वाचा, माझी माझं झाली अनावर वाचा, माझी माझं झाली अनावर वाचा, माझी माझं झाली अनावर वाचा. काय म्हणतात? माझी वाचा आता अनावर झाली. देवाचं चिंतन घडायला लागलं, देवाचं
भजन. देवाच्या भजनात सुख आहे, पण भजन केलं तर हाताने टाळी वाजवत नाही, भजन करत नाही, काय अर्थ आहे हो? मग देवाच्या नामामध्ये, देवामध्ये काय आहे, परमार्थामध्ये काय आहे? परमार्थामध्ये सुख आहे. पण चला आम्ही परमार्थ करायचं ठरवलं, आम्ही परमार्थ करायचं ठरवलं. इथं बसणारी सगळी लोक काय म्हणतील माहिती आहे महाराज, आम्ही परमार्थ करायचं ठरवलं, पण आता परमार्थ करणं तरी कुठं सोपं राहिलंय, परमार्थ करणं तरी कुठं सोपं राहिलं, आता परमार्थ सुद्धा अवघड झालंय. पण सांगू तुम्हाला, परमार्थामध्ये यायला आता लोक खरंच वळले. कोरोनापासून जरा लोकांना कळलं उद्याची गॅरंटी नाही, कारण इथं क्षणाक्षणाला काळ पावलाला वाट बघतोय, पावलाला वाट बघतो, कारण घडी घडी काळ, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अवकाश अवकाश अवकाश, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. घडी घडीला वाट बघतोय, बरोबर. मग परमार्थाकडे लोक वळाली, पण आता काही 4-5 महिन्यानंतर जरा लोक अजून देवावरचा विश्वास कमी झाला, देवापासून लांब 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 चालले. का माहिती आहे का? स्पष्ट करा आवाज. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण आधी देव भक्ताचा होता, आधी देव भजन करणाऱ्याचा होता, आधी देव चांगल्या माणसाचा होता, आधी देव भक्ताचा होता. आता देव VIP लोकांचा झालाय, आता देव मोठ्या लोकांचा झालाय. 2-2 तास रांगेमध्ये उभा राहून दर्शना करता तळमळ करतो मनामध्ये, आपल्याला दर्शन न भेटतात, कुणीतरी 5 मिनिटात वशिल्यावर दर्शन करून जावं. पण मनात नाराज नाही व्हायचं. का माहिती आहे का? जे वशिल्यावरती दर्शन करतात, VIP दर्शन करतात, त्यांच्यासाठी सांगू का की चोर वाटा फक्त मूर्तीपर्यंत नेतात दादा हो. देवापर्यंत जायला भजन रूपी भक्तिरूपी रांगेत उभं राहावं लागतं, तेव्हा देव भेटत असतो, असा देव भेटत नाही हो. पण आपलं भाग्य समजा की आपण रांगेने जातोय, आपण रांगेने जातोय. वशिल्यावरही जर कोण जात असल तर बाबा सावध हो, सावध. का माहिती का? लय वशिल्याबाजी तिथं करशील तर लवकर वशिला लागल, मग परत म्हणायचं नाही देवाकडं काय, बरं का. मग वाटतं ना आपल्याला, आपण एवढं परमार्थ करतो, मला साध्य का देत नाही, साध्य का होत नाही, मिळत का नाही, का माहिती करतो, पण वरवरचं करतो, अंतकरणातून केलं पाहिजे. बरं, संसारामध्ये सुख नाही, संसारात दुःख आहे, परमार्थामध्ये सुख आहे. का? तर भगवंत तिथं आहे, सुख देणारा भगवंत आहे. भगवंत सुख देतो का? ऐका, एक इतिहासाच्या पाठीवरती एक माई अशी होती जिने दुःखामध्ये भगवंताला आपलंसं मानलं होतं. आपण सुखामध्ये भगवंत मानतो की सुख देणारा म्हणजे काय? भगवंत आहे. पण दुःखामध्ये येऊन जो सुख देतो तो भगवंत आहे. कसा? तर बघा, सांगायला गेलं तर सगळ्या माणसाला काय पाहिजे? सुख पाहिजे. पण इतिहासाच्या पाठीवरती, जगाच्या पाठी एक माई अशी होऊन गेली जिने देवाकडं फक्त आणि फक्त काय मागितलं? दुःख मागितलं. कोण होती ती? तर ऐका, भगवान श्रीकृष्णाचं महाभारताचं युद्ध सगळं संपलं. भगवान श्रीकृष्ण आपल्या घरी चालले. जाताना सगळ्याला काही ना काही मागायला लावलं, सगळ्यांनी काही ना काही मागितलं, सगळ्याला दिलं. पण बरोबर आपल्या आत्याकडे गेले. आत्या म्हणजे कोण? कुंती माता, 5 पांडवाची आई कुंती माताकडे गेले. आणि ऐका, कुंती मातेकडे गेल्यानंतर आत्याबाई म्हणे सगळ्याने मागितलं, तुम्ही पण मागा की. म्हणे देवा मी मागितलं तर तू देशील का रे? अगं आत्या तू मागावं, मी नाही म्हणावं, तू मागून तरी बघ देणार. कुंती मातेत भगवान श्रीकृष्णाचं नातं काय होतं? नातं काय होते? आत्या आणि भाचा. आत्या आणि हे नातं जरा असं माहीत करून घ्या बरं. आत्या आणि भाचामध्ये आधी ना प्रत्येक नात्यामध्ये ओढ होती, प्रत्येक नात्यामध्ये प्रेम होतं. आता ते प्रेम राहिलं नाही राहिलं. आता लई डेंजर काम झालं. इथं आमची ही लेकरं उभं आहे ते
इथं असणारे सर्व मंडळी उभा आहेत. आता प्रेम एवढं कमी झालं. आता कसं झालं माहिती आहे का, आपला तो बाबू आणि दुसऱ्याचं ते कार्ट. कुशल कार्ट म्हणता या, नाही बरं आहे, बरोबरच आहे, तसंच आहे. कसं आपली मम्मी, आता आपल्या सगळ्याला माहीत असतं, आपली मम्मी आपल्या आईला 2 व्यक्तीचा फोन येतो, 2 व्यक्तीचा. समजा एक आहे आपली मावशी, दुसरी आपली आत्या. एक आहे आपली मावशी आणि दुसरी आपली आत्या. खरं अंतकरणापासून खरं खरं सांगायचं सगळ्यांनी, आपली आई आत्याचा फोन उचलून बोलते का मावशीचा फोन उचलून बोलते? लेकरू म्हणते पुढंच बसले ती बोलायला होते आहे मला. मग काही खरं नाही. कुणाचा फोन उचलते? मावशा हो, मावशीचा. 2-2 तास आत्याला बोलते का मावशीला? मावशीला. मग आत्याचं काय होतंय? हा अहो आत्याचा फोन आला पोरा ठेव 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 गेली रानात गेली. मग कसं व्हायचं मग तुम्ही सांगा? नात्यामध्ये दराड पडत गेली बरं का. आत्या आणि बाच्याच नातं फार गोड होतं. मग म्हणे आत्याबाई तुम्ही मागून तरी बघा, लगेच देणार तुम्ही मागून तरी बघा. आधी ना फायद्यापुरती गोड बोलत नव्हते. आता आत्याला पोरगी असेल तरच गोड बोलायचं, नाही तर आत्याचा ना आपला काही संबंध नाही. किती अवघड आहे नाही, सत्य परिस्थिती आहे. आता म्हणे मागणं काय मागायचं ते. आत्याने म्हणा तू फक्त वचन दे देवा, तू मला देणार. देईन ना म्हणे. अगं तू मागावं, मी नाही म्हणा. माग, काय मागायचं तुला? देवा खरं सांगतो ना, मला द्यायचं आहे ना, तू एकच दे. अंतकरणापासून मी मागते, तुला द्यावं लागेल. मला आयुष्यात फक्त आणि फक्त दुःख पाहिजे. भगवान श्रीकृष्णाला वाईट वाटलं. सगळ्याला सुखाकरता एवढं महाभारत केलंय, मलाच राहावं. तिने तिचा हिस्सा घेऊन सुखात राहावं म्हणून एवढं सगळं केलंय. आणि शेवटी तीच काय म्हणते, मला दुःख पाहिजे. अगं आत्या वेळ लागलं का तुला? अगं काय झालं नेमकं? दुःख पाहिजे म्हणते का तोंडातनं शब्द चुकून आला? चुकून नाही आला, बरोबरच आला. आणि काय, मला सुख नाही दुःख पाहिजे. अगं का ग, काय झालं नेमकं? काय सांगावं माहित आहे? आत्याने सांगा, कुंती मातेने सांगावं, देवा मला चांगलं कळलंय, तुला उगाच म्हणत नाही चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची आणि उगाच म्हणत नाही. एवढा तू चतुर आहे देवा की तू असाच कुणाकडे जात नाही. जो माणूस सुखी आहे त्याच्याकडं तू ढुंकून सुद्धा बघत नाही. जो माणूस दुःखानं तापलेला आहे ना, जो दुःखानं ग्रस्त झालेला आहे, त्याच माणसाकडे तू जातो. त्याचंही कारण आहे की माणूस फक्त दुःखातच तुला आठवतो, सुखात आठवत नाही. सुखाची पोळी खाताना, आता बघा, आता पंधरवडा चालू आहे, पितृपक्ष चालू आहे. प्रत्येक जागोजागी प्रत्येकजण आपण आपल्या मायबापाच्या नावानं काय करतो? दान धर्म करतो. कोणी ना कोणी माणसं जेवायला बोलवतो, बरोबर. आणि काही लोक तर आता ह्या महिन्यात त्यांचं बरं आहे, घरी जेवायची वेळ येत नाही. माझ्याच भावाचं वाक्य म्हणून सांगते. मला भाऊ म्हणला, जा तुम्हाला कुठे कीर्तन जायचं द्या, मला पण काही टेन्शन नाही. पण सांगायला गेलं तर आपण दान धर्म करतो, आपण काही ना काय करतो, आपण दान धर्म देतो. पण ऐका ना, ती सुखाची पोळी, एखाद्याने पोळी वाढली, पोळी खाताना आपल्याला देव आठवतो का? बरं, पोळीला लांबचं जाऊ द्या, आता पोळीला जुनाट व्हायला लागले, खाऊन नको वाटत. गुलाबजामुन खाताना, बासुंदी खाताना, रबडी खाताना, रसगुल्ला खाताना, बालुशाही खाताना, अहो काहीतरी म्हणा का, चालत असं राहू दे आपलं चालू. तुम्हाला पण बरं वाटतंय, चांगली नावं घेते पोरगी. बालुशाही, रसगुल्ला हे खाताना आपल्याला देव आठवतो का? सिस्टीमवालं पैसा मोजताना देव आठवतो का? आठवतो? नाही आठवत. पण ठेच लागली पायाला की देव आठवतो. दुःख झालं की देव आठवतो. मार बसला की देव आठवतो. ॲक्सिडेंट झाला की देव आठवतो. काही दुखापत झाली, दुःख जीवनात आलं की देव आठवतो. कुणीतरी वाईट बोललं की देव आठवतो. पण सुखात देव आठवत नाही. सुखात देव आठवत नाही म्हणून तर ते काय म्हणतात, कुंती माता, सुखात आठवत नाही दुःखात आठवतो, म्हणून तू दुःख दे, जेणेकरून मी सारखं तुझं भजन करेन आणि तू सारखं माझ्याकडे येत राहशील, म्हणून दुःख दे. जगाच्या पाठी दुःख मागणारी एक मात्र ती होती, बाकी कुणी नाही. मग त्यांनी दुःख मागितलं, पण आपल्याला एवढं दुःख सहन होणार नाही. अहो आपल्या कर्मानं आपल्याला दुःख आलं तर देवाला दोष देतो. देवानं केलं, देवामुळं असं झालं, देवा काय वाटोळं केलं तर तुझं एवढं वाईट. देवानं काय केलं? देव म्हणला होता तुम्हाला एवढं सगळं करायला, करता तुम्ही दोष देता देवाला. माणसाचं कसं आहे माहिती का, चांगलं झालं माझ्या नशिबानं झालं आणि वाईट झालं देवानं केलं. आता देवानं काय उक्त घेतलंय तुझं वाईट करायचं?
काय आपण बोलतो, सहज बोलतो देवानं वाईट केलं. देव कुणाचं वाईट करत नाही. आयुष्यात जेवढं काही आपल्या जीवनामध्ये येतं, ऐका, आपल्या जीवनामध्ये क्षणाचं हसू येत असेल तर आपलं कर्म आहे, क्षणाचं दुःख येत असेल आपलं कर्म आहे. माणसाला रडावं लागतं त्याच्या कर्मामुळं, माणसाला हसावं लागतं त्याच्या कर्मामुळं. म्हणून आयुष्यात काही नका करू, पण कर्म तरी चांगलं करा. कारण का पावला पावलाला कर्माची परतफेड करावी लागते. कर्म कुणाला चुकलेलं नाही, प्रत्येकाला कर्म फेडावं लागलं, देवाला सुद्धा फेडावं लागलं. चला हा, कारण इथं आगाकर्मी जीवरा विज्ञान उभराय सांगतात, इथं केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. पावला पावलाला कर्म फेडावं लागतं. आयुष्यात जे जे केलं ते पुन्हा पुन्हा भोगावं लागतं, त्याच्यातून सुटका नाही. म्हणून देवाला दोष देऊन उपयोग नाही. संसारात सुख पाहिजे असेल फक्त आणि फक्त देवाचा एकच मार्ग आहे. म्हणून संसारावरचं थोडंसं काय करा माहिती आहे. संसार तुम्ही म्हणता दुःखाचा, मग सोडून द्यायचा का? परमार्थ सुखाचा, नुसतं परमार्थ करत बसल्या घरं लेकरं बाळ हे चालायचं कसं सगळं? मग काय करू? प्रश्न लगे सांगा मी काय करू, हो सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. काय करू? भक्ती करू का काय करू? जसं की लोकांना संसार जड जातो, परमार्थ म्हणजे मला एक वाटतं, कुठल्याही साधू संतांना संसार सोडा म्हटले नाही. संसार करा, पण संसार करत करत भगवंताचं भजन करा, जीवनात काही कमी पडणार नाही. कसं? सर्वांनी हाताने टाळी मुखाने नाम विठोबा रखुमाई, झालेले आहे. परंतु आज ज्या निमित्तानं जमलो तर सांगणं गरजेचं आहे. आज असणारे संपूर्ण केवारी परिवार, आज खरं पाहायला गेलं सुख सांगत होता, ऐका बरं राहू द्या, तुम्हाला संसारात नाही सुख शोधता येत ठीक आहे, तुम्हाला परमार्थात नाही सुख शोधता येत काही हरकत नाही. ज्याला खरंच सुख पाहिजे ना, ऐका, ज्याला खरंच सुख पाहिजे ना त्याने फक्त आपल्या मायबापाच्या अंतकरणातून सेवा करावी. खरं सुखाचं दार त्याच्यासाठी उघडं झाल्याशिवाय राहणार नाही. मायबापाची सेवा करा. सगळ्यात जगातला सगळ्यात सुखी माणूस कोण माहिती आहे का? ज्याच्या दारामध्ये मायबाप हसता खेळता आपल्याला दिसतात, ते म्हणजे सगळ्यात सुखी माणसाचं घर आहे. आणि म्हणून सांगू तुम्हाला, सुखी होण्याची साधी सोपी व्याख्या आहे आपल्या माणसाला आनंदात ठेवणं. आपली माणसं आनंदात असतील तर आपल्याला सुद्धा सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात सुखी जर कुणाला करायचं असेल तर मायबापाला. का माहिती आहे का? कारण आपण आता मायबापाला म्हणतो, आईला म्हणतो आपण, आईबापाला सुखी ठेवायचं आपण म्हणतो. बरं, ज्याला सुख पाहिजे त्याने मायबापाकडे जायचं का? असं काय आहे मायबापाकडे? तर सांगू तुम्हाला, तुम्ही नित्यक्रमानं दररोज जर मायबापाचं दर्शन घेतलं, दररोज आईचं दर्शन घेतलं ना, तर तुम्हाला आईच्या चरणावरती स्वर्गाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण खरं स्वर्ग आईच्या चरणावरती आहे, खरा वैकुंठ आईच्या चरणावरती आहे. मानला तर हो, अंतकरणातून मानला तर. पण आपण मानत नाही, उभं आयुष्य भलतसलत करत बसतो. पण ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांच्या सुखाची पर्वा आपण करत नाही. आज खरं असणारे केवारे परिवार, खरं पाहायला गेलं, आज आईच्या नावानं एवढं सगळं करतात असणारे त्यांचे बाबा, असणारे त्यांच्या माई मातोश्री, आज त्यांच्या नावाने त्यांचे दोनही चिरंजीव. फक्त शांत चित्तेने करा, विठ्ठल 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 विठ्ठल. आज दोन्हीही त्यांची लेकरं त्यांच्या नावाने एवढं सगळं करतात. त्यांच्या असणारे 5 कन्या, आज संपूर्ण परिवार एकत्र येऊन त्यांच्या नावाने एवढं सगळं करतात. सांगू माय, उभ्या आयुष्यात कोणासाठी आपण किती करतो याच्यापेक्षा आपण आईसाठी किती करतोय फार महत्त्वाचं आहे. सांगू तुम्हाला, आयुष्यात आईसाठी कितीही केलं तर आईचे उपकार आपण फेडू शकत नाही फेडू शकत. उभं आयुष्य एवढं काबाड कष्ट केलेलं असतं माईनं,
आणि माणसाने फेडण्याचा प्रयत्न करू नये. का माहिती आहे का, लहानाचं मोठं ती आई करते. एवढंच नाही तर हाताचा पाळणा करून सांभाळते. एवढंच नाही तर आई आपल्याला 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये आपल्याला सांभाळते, पोटामध्ये सांभाळते, अनेक यातना आपल्या सहन करते. आणि सहज लेकरं म्हणून जातात, काय केलं आईनं. जे आईनं केलं ना त्या जगाच्या पाठीवर कोणीच नाही करू शकत. इथे एवढ्या महिला मंडळ बसलेत, हात अजून माझं प्रत्येक महिला मंडळ नेहमी सांगणं असतं, कुणाचं माहेराहून आपल्याला बोलवणं येईल याची वाट बघू नका. जोपर्यंत म्हातारी आई आपली माहेरात जिवंत आहे ना तोपर्यंत हक्कानं माहेरात जायचं. कारण ज्या दिवशी माहेरची आई गेली त्या दिवशी हक्काचं माहेर संपलं. ज्या दिवशी हक्कानं बोलवून आपल्याला गेलं ना, माई गेली त्या दिवशी, त्यानंतर आई माहेरात जाण्याचं काय अर्थ राहिला. जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर जिवंत आहे आपल्यासाठी. का माहिती आहे का, लेक कशी असू द्या माहेरात आली ना, अहो लेक माहेरात जाताना प्रत्येक वेळेस एका पिशवीवर जाते, एका बॅगीवर जाते. पण आई कधीच एका बॅगीवर परत जाऊ देत नाही. काही असू द्या घरामध्ये, कांदे बटाटे मिरच्या वांगे काही असलं, अगं घेऊन जा ग ताईडे, इथं कोण घेणार आहे, घेऊन जा म्हणे. सगळं काही असलं ना सगळं लेकीला देऊन जाणार आहे. सांगू तुम्हाला, जाताना लेक रिकामी जाते पण आई कधी रिकामी येऊ देत नाही. माहेरात गेला आणि आईला वाटतं माझी लेक एवढ्या दिवसानं आली, मग काहीतरी घ्यावं तिला. हक्कानं साडी चोळी घेणारी ती आपली माई आहे. एवढंच नाही, स्वतःचं कपाट उघडते, स्वतःच्या कपाटातली सगळ्यात महागाईतली साडी काढून जी लेकीला देते ना तिचं नाव माई आहे. ज्या दिवशी आई जाईल ना माहेरातली त्या दिवशी हक्काची साडी जाईल, हक्काचा उंबरटा आणि हक्काची माया लावणारी आई सुद्धा निघून जाईल. म्हणून आई आहे तोपर्यंत लेकीनं माहेरात जावं. कारण माय लेकीचं नातं हे अतूट असतं, एवढं नातं घट्ट असतं. माय लेकीचं नातं म्हणजे आईच्या अंगणातली तुळस म्हणजे लेक असते. म्हणून तर लेक नांदायला जाताना प्रत्येक लेकीच्या लग्नामध्ये आई काय करते हो, सगळे बागडत असतात, सगळे नाचत असतात, सगळे आनंद साजरा करत असतात. पण आई मात्र एका कोपऱ्याला उभे राहून तुळशीमध्ये पाणी घालत उभा राहिलेली असते. तुळशीमध्ये का, ती जगाला सांगत असते, ती जावई बापूला सांगत असते, जावई बापू मी माझ्या लेकीला ना या तुळशीसारखं जपलं हो. कारण आपण म्हणतो दारातली तुळस अंगणातली तुळस कधी सुकू द्यायची नसते. म्हणून लेकीला तुळशीची उपमा दिली की जावई बापू मी माझ्या लेकीला तुळशीसारखं जपलं, कधी कशाचं कमी पडू दिलं नाही. जावई बापू मी माझी लेकी ही लेक तुळशीसारखी लेक तुमच्या दारात लावते हो, तुमच्याकडे लावते, तिला काही कमी पडू देऊ नका. पण तुळशीमध्ये पाणी घालत उभा राहणारी माई आहे. ज्या दिवशी माई जाईल ना त्या दिवशी संपलं माहेर आपलं. पण बऱ्याच महिला मंडळ जात नाहीत माहेरात. का, कोणत्या तोंडानं माहेरात जावं महाराज. माहेरात गेलं तर भाऊ बोलत नाही, माहेरात गेलं भाऊजाई बोलत नाही. सगळेच भाऊ बहीण वाईट नसतात बरं का, सगळ्याच भाऊजाई वाईट नसतात, सगळेच भाऊ वाईट नसतात. काही हक्कानं बोलवतात, आई नसली तरी आईसारखा जीव लावतात, पण नाही काही बोलवत. मग कोणत्या तोंडानं जावं सांगू तुम्हाला. भाऊ काय म्हणेल याच्याकरता माहेरात नाही जायचं, शेजापाजारी काय म्हणतील याच्याकरता माहेरात नाही जायचं. काही जात नाही का, गेलं की शेजापाजारी टोमणे मारतात, आठवड्याला येते, 15 येते, महिन्याला येते. सांगू शेजापाजारीने किती टोमणे मारू द्या, आपलं माहेर आहे, आपली माय आहे, आपली माणसं आहे. लोकांनी काही म्हणू द्या, कोण काय म्हणतं याच्याकरता माहेरात नसतं जायचं. म्हातारी आई रस्त्याला डोळं लावून बसलेले असते, माझी लेक येईल म्हणून त्या आई करता जायचं असतं. काही नका करू, त्या आईचे उपकार जरी लक्षात ठेवले ना जीवन आपलं सफल झालं. पण सांगू आज दादांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणून सांगू, आई आहे तोपर्यंत किंमत कळत नाही हो. आई आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. ज्या दिवशी माई डोळ्याच्या आत निघून जाते ना तेव्हा वाटतं आई का निघून गेली ग, का सोडून गेली आम्हाला, काय अपराध आमचा असा होता. कुठं गेली माझी आई मला करमत नाही, कुठं गेली माझी आई मला करमत नाही, नाही 9 महिने उदरात वागविले, बोट धरून चालाया शिकविले, रडू आली आई मला कोण गाईल अंगाई, ये नाही हे नाही. आणि मग तेव्हा रडू येतं माय,
एकदा ये या लेकरा करता तेव्हा बोलून काही उपयोग होत नाही हो. माझं एकच सांगणं आहे प्रत्येक लेकराला, माई जिवंत आहे तो परी किंमत ठेवा. आजवर आपण अभिमानानं म्हणतो माझ्या आईनं माझ्यासाठी एवढं केलं, माझ्या आईनं माझ्यासाठी एवढं केलं, पण कधीतरी विचार केला का आपण आईसाठी काय केलं? आपण आपल्या पैशानं कधी आईला साडी घेतली का? आपण आपल्या पैशानं कधी आईला काही खाऊ आणला का? आपण आपल्या ह्याने काहीतरी आईला केलं का? आईने दिलं पण त्या बदल्यात आईसाठी आपण काही केलं का? आईला काही दिलं का? नसेल दिलं ना तर आता देण्याची गरज आहे. का माहिती आहे का? आईनं उभं आयुष्य झिजवलंय आपल्याकरता, मग आपण थोडंफार तिच्यासाठी का काही करू शकत नाही हो? का काही करू शकत नाही? आणि म्हणून प्रत्येक मला एक वाटतं प्रत्येक लेकरांना आईच्या उपकाराची, आईच्या दुधाची जाणीव ठेवली पाहिजे. कारण ती माई झिजली तुमच्या आमच्याकरता, पण आपल्याला कळत नाही. मग माई गेली की म्हणायचं आई चुकलं तुझं बाळ आई, आई ग चुकलं तुझं बाळ आई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ये ना आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला, सावली निघून गेली पडलो मी उन्हाला, वसराला सोडून कुठं आई ग, वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग, ये ना आई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग. जेव्हा आई निघून जाईल तेव्हा ये म्हणून काही उपयोग नाही. आज भले आपले केवारे परिवार माईसाठी कितीही करू द्या, माईला पुन्हा ये म्हणू द्या, माई पुन्हा येईल का? नाही. आपल्या इकडे एक म्हण आहे, माय मरो आणि मावशी उरो. पण खरं सांगा गड्या, मावशीने किती जीव लावला आईची सर येते का? मामीने किती जीव लावला आईची सर येते का? अहो चुलतीने किती जीव लावला आईची सर येते का? आत्याने किती जीव लावला आईची सर येते का? नाही. त्याला आईच पाहिजे. आज एवढे असणारे त्यांच्या धिप्पाड असणारे दोन्ही पोरं, पण तरीसुद्धा आईची आठवण काढली. दोघाच्या डोळ्यामध्ये घळकन पाणी आलं. त्यांच्या पाचही कन्या आज फक्त त्यांच्या लेकी रडताय, त्यांची लेकरं रडताय, यात काय नवल आहे? कोण कुठल्या परक्याच्या लेकी म्हणजे सुनांच्या डोळ्यामध्ये सुद्धा जर पाणी येत असेल ना, तर माझं एकच म्हणणं आहे, आपल्यासाठी आपले रडतात याच्यात काय नवल आहे? आपल्यासाठी परक्याच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी यावं, तेव्हा जीवन खरं आपण जगलो, तेव्हा खरं जन्माला येण्याचं सार्थक झालं. म्हणून खऱ्या अर्थाने पाहिलं तर आज आईंच्या नावाने एवढे सगळी मंडळी एकत्र येऊन त्यांच्या नावाने एवढं सगळं करत आहेत. मी तुमचं दुःख वाढवायला नाही आले, पण आईचं उपकार, आईचं प्रेम एवढं असतं की तिच्यासाठी डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. तुकाराम 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 माझं नेहमी सांगणं असतं की ती आईच्या कष्टाची, प्रेमाची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आज असणारे संपूर्ण परिवार, केवारी परिवार, ज्यांचं आजचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे, या घराचा आधारवड म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, असे असणारे कैलासवासी पारुबाई तुकाराम केवारी, या आईंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे दोनही चिरंजीव जगन्नाथ तुकाराम केवारे, जालिंदर तुकाराम केवारे आणि त्यांच्या असणाऱ्या या ठिकाणी पाचही कन्या, संपूर्ण मंडळी आज एकत्र येऊन त्यांच्या नावाने या ठिकाणी करत आहे. सुमन जाधव, मंगल जाधव, कमल शिंदे, विमल किरकत आणि पिंका भुईटे आदी कोण असणारे संपूर्ण मंडळी या ठिकाणी एकत्र येऊन त्यांच्या नावाने एवढं सगळं करत आहेत. खरं पाहायला गेलं तर करता ह्याला महत्त्व आहे. नाही तर काही ठिकाणी अशी मुलं आहेत की काय केलं मायबापाने, एवढं मोठं कुठं आमच्यासाठी डोंगर ढकलून ठेवले होते म्हणून करावं, असेच म्हणून जातात. मग त्यांच्यासाठी मला खरंच हसू येतं. अरे ज्या मायबापानं, ज्या आईनं घडवलं त्यांचेच उपकार जर तुम्ही विसरत असाल तर जन्माला येण्याचं काय अर्थ आहे? लोक सहज म्हणतात काय केलं आईनं. ज्या लोकांना वाटतं काय केलं आईनं, त्याने स्वतःला जाऊन आरशामध्ये उभा करावं आणि क्षणभर स्वतःकडे पाहावं. 3.5 हाताचा नरदेह जिच्यामुळे आपल्याला मिळाला
ती म्हणजे आपली आई आहे. मग काय करावं अजून आईनं? म्हणून त्याच आईच्या कष्टाची प्रेमाची जाणीव ठेवून असणारे संपूर्ण परिवार आपल्या आईकरता एवढं सगळं करत आहेत. असेच करत राहावे. आज खरं पाहायला गेलं तर दोन्हीही त्यांचे चिरंजीव एवढं करत आहेत ना, त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहून एवढंच वाटतं की माई कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझी या बाळाला. 9 महिने 9 दिवसाची स्वारी कशी तू केली, संकट तुझला आले असता पदराला बांधून नेली, सोडून गेली तुझी या बाळाला, कोण वागेल तुझी या लेकराला. म्हणून आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर त्या सर्व असणारी लेकरं त्या आई करता एवढं सगळं करत आहेत. मी एकच म्हणेल की त्या आईची सेवा करत राहा. जीवनात तुम्हाला काही कमी पडणार नाही. तुम्हाला पैसा किती मिळेल, बंगला किती मिळेल, गाड्या किती मिळेल हे सांगता येणार नाही, पण सांगू आईच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये सुख कधीच कमी पडणार नाही. कारण तुम्ही ज्या आईच्या ठिकाणी सुख आहे त्या आईची निस्वार्थी सेवा करताय आणि अशीच सेवा करत राहो एवढीच या ठिकाणी प्रार्थना. आधी करून असणारे सर्व मंडळी, आज खरं पाहायला गेलं तर दादांनी सांगितलं होतं पहिल्यापासून की आम्हाला आई ऐकायचे, बाकी काही ऐकायचं नाही. वेळ आपला झालेला आहे, पण तरीसुद्धा मला कीर्तन संपवायचं आहे, पण तुमच्या सगळ्याचा भाव बघून अजून वाटतं की कीर्तन संपवूच नाही. विठ्ठल विठ्ठल आज असणारे संपूर्ण मंडळी, विशेष माझ्या लक्षात निघून गेलं की जे ऐकून त्यांनी या ठिकाणी कीर्तन घेतलं होतं, आमची असणारी तायडी हिने सुद्धा सांगितलं की महाराज दररोज आम्ही यूट्यूबवरती ते बघतो, आमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि तेव्हापासून मी बाबांना सांगते, सगळ्या मामांना सगळ्यांना सांगते की कीर्तन घ्यायचं तर ज्ञानेश्वरी ताईंचंच घ्यायचं. आणि फक्त एकच त्याने ऐकलं होतं बरं का, तेवढं ऐकून इथपर्यंत. आणि दादांनी सुद्धा पाठवलं होतं कीर्तन यूट्यूबवरती सुद्धा आपल्या ओमसाईवरती सुद्धा आहे. फक्त तेवढं एक बरं का, एक गाणं का माहितं का, ते खरंच गाणं अंत करणार लागतं. म्हणून मी एकच म्हणेल, सोडून या गेली आई आम्हाले कराना, सोडून या गेली आई आम्हाले कराना, आई 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 आता म्हणू मी कोणाला, आई 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 आता म्हणू मी कोणाला, आई आता म्हणू मी कोणाला. सोडून या गेली आई, सोडून या गेली आई आम्हाले कराना, सोडून या गेली आई. आज 5 लेकी 2 लेकरं सगळ्याला असंच सोडून माई निघून गेली गड्या. उभं आयुष्य वाट बघेल परिवार जीवाला जीव देणाऱ्या माईची. देवा आयुष्यात सगळं आमच्याकडं काही नाही, पण जीवाला जीव देणारी माई नसेल तर काही अर्थ या जगण्याला. आणि म्हणून एकदा ती माई बघायला मिळाली तर किती आनंद वाटेल, किती आनंद. आज फोटोच्या रूपानं बघतोय त्या माईनं आमच्यासाठी आजपर्यंत लई केलं देवा. तीच गेली या लेकरांना पोरक करून. सोडून या गेली आई आम्हाले कराना, सोडून या गेली आई आम्हाले कराना, आई 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 आता म्हणू मी कोणाला, आई 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 आता म्हणू मी कोणाला, आई आई आता म्हणू मी कोणाला, आई 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 आता म्हणू मी कोणाला. आणि म्हणून ती आई निघून गेली ना, सोडून या गेली आई आम्हाले कराना, आई 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 आता म्हणू मी कुणाला. आज सगळ्याच्या डोळ्यात पाणी आलं. यात काय ना मला एवढी छोटीशी असणारी तायडी, पण तिचं सुद्धा मन भरून आलं. आणि सांगू
कुणाच्या डोळ्यात कुणासाठी पाणी नाही येत. जो माणूस अंतकरणाच्या जवळ असतो, ज्या माणसाविषयी खरंच तळमळ असते, खरंच वाटतं की तो माणूस अजून जगला पाहिजे होता, खरंच वाटतं की तो माणूस आपलाय, खरंच वाटतं की त्याने माझ्यावर फार जीव लावला असता, खरंच त्या व्यक्तीकरता डोळ्यामध्ये पाणी येतं. मी तुमचं दुःख वाढवायला नाही आले गड्या, पण मी एकच म्हणेन, या दुःखातून सावरण्याचं बळ भगवंत देवो आणि कायमस्वरूपी ही परिवार आईची अशी सेवा करत राहू, नितांत सेवा करत राहू आणि आईंचा आशीर्वाद कायम आपल्या परिवारावरती राहू, एवढीच या ठिकाणी प्रार्थना. झालेली सेवा आईच्या चरणी, तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी, साधू संतांच्या चरणी, या ठिकाणी असणारे संपूर्ण मंडळी, आज असणारे टाळकरी मंडळी, या ठिकाणी गायनाचार्य, मृदुंगाचार्य, सुंदर असे सिस्टीमवाले दादा, त्यांचे आभार. ओम साई क्रिएशन संपूर्ण असणारे बसणारे मंडळी आणि या ठिकाणी असणारे आमचे चांगदेव दादा, त्यांच्या अगदी मनापासून, काकांचे मनापासून आभार. आधी कोण असणारे सर्व मंडळी, केवारी परिवार आणि दोन्ही असणारे या परिवाराचं या आईंकरता आज एवढं करत आहेत, दोन्हीही चिरंजीव, त्यांचे मनापासून आभार. आणि झालेली सेवा या ठिकाणी आईच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय